GTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व अजित मगर मित्रमंडळाच्या वतीने पोलीस भरती 2024 साठी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। ही परीक्षा शनिवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 ला घेण्यात आली। ही सराव परीक्षा कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील तुषार वेअर हाऊस, दाती फाटा व तोष्णीवाल मंगल कार्यालय कळमनुरी अशा 2 केंद्रांवर घेण्यात आली। यामध्ये तुषार वेअर हाऊस येथे 119 विद्यार्थी व तोष्णीवाल मंगल कार्यालय कळमनुरी येथे 126 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। दोन्ही केंद्रातील एकूण 245 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। तुषार वेअर हाऊस येथे परीक्षक म्हणून श्री लक्ष्मण बर्गे सर व श्री शंकर माखणे सर यांनी काम पाहिले, तर तोष्णीवाल मंगल कार्यालय कळमनुरी येथे श्री भगवान मस्के सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। सध्या महाराष्ट्रात पोलीस भरतीची धामधूम चालू आहे। पोलीस भरतीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या सराव परीक्षेचा उपयोग व्हावा व कळमनुरी विधानसभा तसेच हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी यशस्वी होण्याचा उद्देश असल्यामुळे मी ही सराव परीक्षा आयोजित केली, असे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अजित मगर यांनी सांगितले। यापुढेही शासनाच्या अनेक विभागाची नोकर भरती होणार आहे, त्यांचीही सराव परीक्षा घेण्याचा मानस आहे। या परीक्षेत विनामूल्य प्रवेश होता। या परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 11,000 रुपये पारितोषिक, द्वितीय 7,000 रुपये तर तृतीय 5,000 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे। ही परीक्षा OMR सीटवर घेण्यात आली। या सीटची तपासणी संगणकाद्वारे होणार आहे। या परीक्षेचा निकाल दिनांक 20 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर काही दिवसातच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व अजित मगर मित्रमंडळाच्या वतीने सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार आहे, असे अजित मगर यांनी सांगितले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व अजित मगर मित्रमंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेऊन सराव परीक्षा यशस्वी केली। मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.